आपण भक्तीला प्रारंभ करूयात. आपण सर्वजण उभे राहूयात प्रार्थनेसाठी. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ दयाळू पित्या, आकाश व पृथ्वीचे निर्माण करत्या, सर्व आदर मान महिमा गौरव तुला असू दे बाप्पा. आत्तापर्यंत सांभाळ केलास देवप्पा. सुंदरशी प्रार्थनेची संधी आमच्या सर्वांच्या आयुष्याशी जोडलीस म्हणून मी तुला धन्यवाद देते देवप्पा. येस लॉर्ड देवप्पा, इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला देवप्पा तुझ्या पवित्र हातामध्ये मी समर्पित करते देवप्पा. जे लोक येत आहेत देवप्पा त्यांचं येणं देवप्पा तू आशीर्वादित कर देवप्पा. येस लॉर्ड देवप्पा. देवप्पा तुझं वचन म्हणते देवप्पा, जिथं दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने एकत्रित येतात तिथं तुझी उपस्थिती आहे देवप्पा. येस लॉर्ड देवप्पा, आत्ता ह्या ठिकाणी देवप्पा तुझी उपस्थिती आहे देवप्पा. येस लॉर्ड देवप्पा. थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट देवप्पा. देवप्पा तुझं वचन म्हणतं देवप्पा की येशूच्या नावाने आम्ही जे काय मागतो देवप्पा ते तू ऑलरेडी केलं आहे देवप्पा. येस लॉर्ड देवप्पा. होय देवप्पा, आम्ही तुझ्याकडे मागतो आहे देवप्पा. जे आज आमचे वक्ते आहेत देवप्पा त्यांना तू स्पर्श केलास देवप्पा, त्यांचा पूर्ण तू ताबा घेतलास म्हणून तुला धन्यवाद देते देवप्पा. त्यांच्या अंतःकरणाचा तू ताबा घेतलास म्हणून तुला धन्यवाद देते देवप्पा. त्यांच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत देवप्पा मी त्यांना तुझ्या पवित्र रक्ताने मी कवर करते देवप्पा. येस लॉर्ड देवप्पा. जे आमचे वक्ते आहेत देवप्पा, सायली हुंडेकर सिस्टर देवप्पा. येस लॉर्ड देवप्पा. देवप्पा जे वाद्य आहे देवप्पा ते मी तुझ्या चरणी समर्पित करते देवप्पा. देवप्पा जे वादक आहेत देवप्पा, जेकब, गौरवदादा आणि शैलेंद्र अंकल देवप्पा, त्यांचा तू पूर्ण ताबा घेतलास म्हणून तुला धन्यवाद देते देवप्पा. त्यांना मी तुझ्या पवित्र रक्ताने मी कवर अप करते देवप्पा. येस लॉर्ड देवप्पा. देवप्पा या पुढची वेळ तुझ्या पवित्र हातात समर्पित करते देवप्पा. आमच्या इच्छेने नव्हे तर सर्व काही तुझ्या इच्छेने देवप्पा. या पूर्ण प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तामध्ये मी बांधते देवप्पा. ऐकलंस आणि उत्तर दिलंस म्हणून तुला धन्यवाद देते. लहानशी प्रार्थना आमचा तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागितली म्हणून तू ऐक. आमेन. गीत क्रमांक 151. गीत क्रमांक 151. अंतकालाच्या पास खास
आपण उभे असताना 10 आज्ञांचं वाचन करूयात. पांढऱ्या पुस्तकातील पान क्रमांक 7. पांढऱ्या पुस्तकातील पान क्रमांक 7. 10 आज्ञा. देवाने ही वचने सांगितली. मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्यासमोर तुला अन्य देव नसोत. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव. आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालील जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको आणि त्यांची पूजा करू नको. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव. प्रभू जो तुझा देव परमेश्वर, याचे नाव व्यर्थ घेऊ नको. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव. शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याची आठवण ठेव. 6 दिवस उद्योग करून आपले सर्व काम कर. 7वा दिवस तुझा देव प्रभू याचा शब्बात आहे. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव. आपला बाप व आपली आई यांचा मान राख. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव. मनुष्य हत्या करू नको. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव. व्यभिचार करू नको. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव. चोरी करू नको. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. त्याची पत्नी, त्याचा दास, त्याची दासी, त्याचा बैल, त्याचे गाढव अथवा त्याच्या कोणत्याही चीज वस्तूंचा लोभ धरू नको. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतकरणातलीही, असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. आमेन. आपण सर्वजण बसूयात. स्तोत्रसंहिता 23. स्तोत्रसंहिता 23 ह्याच्या पहिल्या वचनापासून आपण स्तोत्रास प्रारंभ करूयात. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो. तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करीतो. तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत मस पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलांचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहेत. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते, सध्या आहे आणि सर्वदा युगानयुग होईल. आमेन. पत्राच्या वाचनासाठी मी रेखा साळवे आंटी यांना विनंती करेन की त्यांना पत्राचं वाचन करावे. नव्या करारातील पत्र, कलसेकराचे पत्र, 2 अध्याय 8 ते 12 वचन. नव्या करारामधील कलसेकराचं पत्र, 2 अध्याय 8 ते 12 वचन. खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भूल थापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. त्याच्या ठाई तुमची सुनताही झालेली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपल्या दैहिक स्वभाव
झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुंतेच्या द्वारे तुमची सुंता झाली. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठविलेही गेला. देवाला गौरव असो. ही वाचलेले वचने आशीर्वादित करो. धन्यवाद प्रभू येशूला. आता शुभवर्तमानाचं वाचन करण्यात येईल. त्यासाठी केसकर सिस्टर ते येत आहेत. शुभवर्तमान वाचताना आपण उभं राहूया जागेवर. शुभवर्तमान, योहानकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 32 ते 37 वचने. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 7 वचने 32 ते 37. लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबूज करीत आहे, हे पुरुषांच्या कानावर गेले आणि मुख्य याजक व परुषी यांनी त्याला धरावयास कामदार पाठविले. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी आणखी थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे, मग ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. यामुळे यहुदी आपसात म्हणाले, हा असा कोठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही. तो हेलेनी लोकात पांगलेल्यांकडे जाणार आणि हेलेन्यास शिकविणार काय. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय. जिवंत पाणी. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यांच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. ही देवाची वचने आहेत. प्रभूला धन्यवाद असो. येथे शुभवर्तमान समाप्त होतं. आपण बसूया खाली. आजचे आपल्याला वक्त्या लाभलेले आहेत सायली उंडेकरी. तिचं मी पवित्र नाम देवालयातर्फे मनपूर्वक स्वागत करते आणि या ठिकाणी तिला आपल्याबरोबर वचनातून बोलण्यासाठी पाचारण करते. सायली उंडेकरी. प्रेज द लॉर्ड. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आज मला देवबापाच्या महान कृपेने वचन सांगायची संधी भेटली. तर मी देवबापाचे मनापासून आभार मानते. तसंच देवबापांनी हे जी मला संधी दिली ही माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. तर मी खूप ब्लेस झालेले. ही मला संधी भेटली, देवबापांनी मला निवडलं. तसंच मी आपले चर्च कम्युनिटी मनोज अंकल, भोंगे दादा, पवार यांचेसुद्धा मी आभार मानते. तर आपण वचनाकडे जाऊया. वचनाकडे जाण्याच्या अगोदर मी प्रार्थना करते. हे स्वर्गीय पिता, धन्यवाद देते देवबापा, तू आजचा दिवस दाखवला. तसंच देवबापा ही सुंदरशी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद देते देवबापा. तू खरोखर तुझं वचन सांगण्यास देवबापा तू मला ही संधी दिली, त्याच्यासाठी धन्यवाद देते देवबापा. तसंच देवबापा तू माझ्या मुखाला स्पर्श कर देवबापा. तुझ्या पवित्र आत्म्याने देवबापा तू मला चालव देवबापा. माझं मन शांत ठेव देवबापा. आणि मी जे बोलल ते बापा ते शुद्ध शब्दांनी बोलव दे बापा. माझ्या मुखाला तू स्पर्श कर दे बापा. तसंच इथं प्रत्येक लोक दे बापा
बसलेले दे बाप्पा, त्यांच्या हृदयाला तू स्पर्श कर दे बाप्पा, आणि त्यांना तुझी शांती, ज्ञान आणि मार्गदर्शन दे बाप्पा. दे बाप्पा, येणारे वेळ आणि ही वचन दे बाप्पा तू आशीर्वादित कर दे बाप्पा प्रत्येकाच्या जीवनामध्ये. इथून पुढचा समय तुझ्या हाती सोपते. येशूच्या नावाने मागते म्हणून ताईक, आमीन. तर आजचा विषय हा आहे की शब्द देव आहे, वर्ड इज गॉड. तर वचनाकडे जाण्याच्या अगोदर असे भरपूर लोक, तुम्हाला काही लोक बोलले असेल देव कुठे, असा प्रश्न कोणाच्या जीवनात आला पण असेल. तर आपण बोलतो दे बाप्पा माझ्या संगतीचे, दे बाप्पाची उपस्थिती माझ्या संगतीचे, दे बाप्पाचं सामर्थ्य माझ्या संगती आहे. प्रत्येक लोकांनी वेगळं वेगळं उत्तर दिलं असेल. तर खरंच हे की दे बाप्पा आपल्या संगतीचे, दे बाप्पाचं सामर्थ्य आपल्या संगती आहे, दे बाप्पाचं वचन आपल्या संगती आहे, आणि दे बाप आपल्या बरोबर आहे. आणि ह्या क्षणामध्ये पण दे बाप्पा आपल्या संगती उपस्थित आहे. तर आपण त्याचे उपकार मानू की धन्यवाद देऊ दे बाप्पाला की खरं दे बाप्पा प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, जिथं आनंद असू, संकट असू, दुःख असू, दे बाप्पा आपल्याबरोबर असतो. तर मत्तेचं देवाचं वचन सांगतो, मत्ते 28:20, मी नेहमी तुझ्यासोबत आहे, आय एम ऑलवेज विथ यू. कधी कधी असे फ्रेंड्स बोलतात नाही का, मेसेज करतात आपल्याला, काय अडचण आले की मेसेज करतात आपल्याला, त्यावेळेस आपण म्हणतो डोंट वरी, काळजी नको करू, दे बाप्पा तुझ्यासोबत आहे, गॉड इज विथ यू ऑलवेज. तर हे फार महत्त्वाचं आहे की दे बाप्पा आपल्या संगती नेहमी असतो आणि शेवटपर्यंत दे बाप्पा आपल्या संगती असणार आहे. तर आपण वचनाकडे जाऊया, देवाच्या वचनाकडे. योहानचं 1:1-5, जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्व होता, तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. तो शब्द सुरुवातीपासून देवाबरोबर होता, त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण करण्यात आलं, त्याच्याशिवाय काही निर्माण करण्यात आलं नाही. त्याच्यामध्ये जीवन होतं, ते जीवन जगातल्या लोकांसाठी प्रकाश, समजुती, चांगलेपणा असं होतं. हा प्रकाश अंधारात प्रकाशतो, पण त्या प्रकाशाला अंधाराने प्रभावित केला नाही. आमीन. तर शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. जसं मी सांगितलं, आजचा आपला विषय शब्द देव आहे आणि वर्ड इज गॉड. तर येशूचं शब्द हे खूप सामर्थ्य आहे, कारण की देवबापाच्या ह्या शब्दांनी सर्व काही निर्माण केलेले. देवबापाच्या ह्या शब्दांनी आकाश, पृथ्वी हे सर्व काही निर्माण केलेले. ह्या शब्दांनी सूर्य, चंद्र, तारेसुद्धा निर्माण केलेले. आणि देवबापाच्या शब्दांनी तुम्हाला आणि मलासुद्धा देवबापासारखंच निर्माण केलेले. आमेन. तर देवबापाचा आपण बघितलं शब्द किती महत्त्वाचं आहे, आणि ह्याच देवबापाच्या शब्दांनी हे सर्व काही निर्माण केलं आणि हे स्थिर ठेवलेले. तर आपल्या जीवनामध्ये पण जर का तो स्थिरपणा पाहिजे, तर आपल्याला खरं काय पाहिजे? देवबापाचं वचनच हे आपल्याला स्थिर ठेवू शकतो. देवबापाचं वचन असेल तरच आपण स्थिर राहील. तर योहान, देवाचं वचन योहान 14:6 सांगतं, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. तर इथं येशू म्हणतो की मीच एकटा खरा रस्ता आहे देवाकडे जाण्यासाठी, म्हणजे मीच मार्ग आहे. सत्य देवबापाचं वचन आहे, त्याच्याशी आपण त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. आणि जीवन देवबाप्पा आहे की आपण त्याचं जी जीवनाची भाकरी आहे ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. हे आपलं अंतःकरण आणि मनासाठी चांगलं आहे. तर एक छोटीशी गोष्ट आहे. समजा एक मुलगा देवाच्या घरी चाललाय आणि खूप रस्ते असतात, खूप रोड असतात, त्याला समजत नाही मी नेमकी कुठं जाऊ, की कोणचा रोड चांगला आहे, म्हणजे कोणचा रोड बरोबर आहे का हा चुकीचा आहे, त्याला काही समजत नाही. पण त्या टायमिंगला त्याला एक चांगला मित्र भेटतो आणि तो मित्र म्हणतो माझ्या मागं चल, मी तुला बरोबर रस्त्याने घेऊन जातो आणि तुला देवाच्या घरी तिथं पोचवतो. तर हा खरा मित्र कोण? आपला येशू ख्रिस्त.
आमीन. तर खरं जर का आपल्याला देवाची ओळख हवी असेल, शांती हवी असेल, खऱ्या अर्थाने आपल्याला सुंदर जीवन जगण्यासाठी हवा असेल, तर येशूच हा खरा मार्ग आहे. आमीन. येशूवर विश्वास ठेवणं आणि देवबापाच्या वचनावर चालणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला माहिती पडतं येशूचं वचन हे आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचं आहे. पण बायबलचं वचन हे कोण चोरतं? सैतान चोरतो. सैतान काय करतो? लोकांना वचनापासून लांब ठेवतो, प्रार्थनेपासून लांब ठेवतो. देवबापाकडे आपण गेलो तर तिथून पण लांब ठेवतो. तर आपण देवाचं एक वचन वाचूया. योहान 10:10. चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो, परंतु मी जीवन देण्यासाठी आलो आहे, असं जीवन जे भरपूर आणि चांगलं आहे. आमीन. चोर म्हणजे इथं आपल्याला माहिती पडलं आहे हा आहे सैतान. आणि तो ज्यावेळेस सैतान जीवनात येतो तर अक्षरशः जीवनचा नाश होतो. आणि इथं सांगितलं ठार मारायला येतो. ती पहिली ठार आपल्याला इथंच लागते, एक इकडं आणि एक इकडं. इथं लागलं की नाशच होतो पूर्ण. काय लोक लाईफमध्ये डिप्रेशनमध्ये जातात, लाईफ डिस्टर्ब होती. आणि काय लोक चुकीचं स्टेप घेतात की तो पूर्ण ती लाईफच स्पॉईल होती. पण इथं सांगितलेले देवबापा आपल्यासाठी का आलेलं आहे? परंतु मी जीवन देण्यासाठी आलो आहे, असं जीवन जे भरपूर आणि चांगलं आहे. परमेश्वर चांगलं जीवन देण्यासाठी आलेलं आहे की कोणाचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन भेटावं. असं जीवन देवबापा आपल्याला द्यायला आलेलं आहे. आणि देवबापाची हीच इच्छा आहे की कोणाचाच नाश होऊ नये. आणि देवबापा खरं आपल्या जीवनात ज्यावेळेस असतो आणि आपण ते वचन ग्रहण करतो तर आपलं जीवन खूप चांगलं असतं. आपल्या त्या टायमिंगला देवबापाची शांती, आनंद हे सर्व काही आपल्याला भरपूर भेटतं. आणि देवबापांनी सांगितले की मी सर्व गोष्टी त्यांनी स्थिर ठेवलं, तर तसंच आपलं जीवन पण आपण देवबापावर विश्वास ठेवल्यानंतर तसंच देवबापा आपलं जीवन पण स्थिर ठेवतो. आमेन. तर इथं अजून एक छोटीशी स्टोरी आहे. समजा एक झाड आहे आणि त्या झाडाला पाणी भेटत नाही, सूर्यप्रकाश भेटत नाही, तर ते झाड पूर्ण सुकून जातं आणि हळूहळू ते सुकायला लागतं. पण त्याच बागेत एक माळी येतो. आपण इथं माळीला आपण पकडू, इथं येशू ख्रिस्तच येतो आणि येशू ख्रिस्त त्या झाडाला पाणी टाकतो, खत देतो आणि ते चांगलं सांभाळतो. आणि ते परत पुन्हा ते झाड ताजं होतं आणि त्या झाडाला खूप चांगले फुलं येतात. तसंच आपल्या जीवनामध्ये येशू आल्यावर आपलं जीवन तसंच ताजं होतं, चांगलं होतं, आनंदाचं होतं आणि सुंदर एकदम छान टिकतं. तर याच्यातून आपल्याला माहिती पडतं की आपण खरं देवबापाच्या वचनामध्ये किती वचन घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये ते वचन पूर्ण ग्रहण करायला पाहिजे की आपलं जीवन एकदम स्टेबल राहतं. कधी लाईफमध्ये होतं असं आपण डगमगतो, पण कधी विचार करायचा नाही की आपण निगेटिव्ह विचार नाही करायचा. कारण की तेच मोठा प्रॉब्लेम आहे की निगेटिव्ह आलं की पूर्ण समजत नाही की काय करायचं. पण देवबापाचं प्रत्येक वचन हे पॉझिटिव्ह आहे आणि खूप देवबापा आपल्याला त्या स्थितीमध्ये खूप सांभाळतो. आपण एका देवाच्या वचनाकडे जाऊया. याकूबचं 4:7. म्हणून स्वतःला देवाच्या स्वाधीन करा आणि सैतानाला विरोध करा, तो तुमच्यापासून पळून जाईल. तर स्वाधीन करा म्हणजे इथं असं आहे की आपल्याला येशूच्या हाती आपल्याला जीवन समर्पित केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण वचन वाचतो त्यावेळेस आपल्याला देवबापाचे जे वचन आपण वाचतो ते डीपली नॉलेज आपल्याला माहिती पडतं. तर त्या टायमिंगला आपल्याला विश्वासाची ढाल आणि वचनाची तलवार आपल्याजवळ ती भेटते आणि देवबापाचं आपल्याला तारण्याच्या वस्त्रांनी झाकतो. तर देवबापा आपल्याला हे सर्व गोष्टी देतो की वचनाची ढाल देतो. इथं वचन लिहिलेले
म्हणून स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. स्वाधीन केल्यानंतर हे सर्व गोष्टी आपल्याला भेटतात. वचनाची ढाल आणि विश्वासाची ढाल आणि वचनाची तलवार ही आपल्याला भेटते. त्यावेळेसच आपण सैतानाला विरोध करू शकतो. त्यावेळेस विरोध करू शकतो त्यावेळेस आपल्याकडे ढाल असेल, त्या वचनानेच आपल्याला सैतानाला मारायचे, कारण की ते फार महत्त्वाचं आहे. हे पण दिलं आहे, शक्ती पण दिलेली आहे की तू मारू शकतो, ठेचून शकतो त्या सैतानाला. तर आपल्याला ऑलरेडी सर्व गोष्टी दिलेल्या आहे, तर आपण तेच करायचं. देवबाप्पा आपल्याबरोबर असतो आणि इवन देवदूताचे देवबाप्पा सांगतो हिचं रक्षण कर देवदूतांना. तर आपण बघतो मिलिटरीचे लोक फुल तयारीत जातात, नाही का, जॅकेट बुलेट प्रूफ जॅकेट घालतात, त्यांच्याकडे हत्यार असतं आणि ते कधी होप सोडत नाही. ज्यावेळेस ती बॅटल चालू असते कधी ते होप सोडत नाही की मी हारणार आहे. आपल्या पण जीवनात अशी परिस्थिती येते, दुःख येतात, आजार पण येतो, काही स्थितीमध्ये आपण नाही का तिथं डगमगतो, अडचण येते, पण त्या टायमिंगला आपण कधी हारायचं नाही, कधी असा कमी विश्वास नाही ठेवायचा. आपण नेहमी देवबाप्पावर विश्वास ठेवायचा. इथं आपल्याला जे याकूबचं पुस्तक वाचतोय तर योबची पण लढाई अशीच होती. किती संकट आले पण त्यांनी कधी देवावर कधी असं हे नाही केलं की मी का असं माझ्यावर झालं, का असं करतो, कधी असं नाही. पण देवबाप्पावर त्यांनी काय ठेवला, विश्वास ठेवला आणि कधी हार मानली नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये सेम आपण तसंच करायचं, कधी हार मानायची नाही, कारण की देवबाप्पाचं वचनच असं आहे, मी तुझ्या संगती नेहमी आहे, ऑलवेज विथ यू. तर खरोखर देवबाप्पा आपल्याबरोबर नेहमी असतो आणि मी खरोखर धन्यवाद देते देवबाप्पाला की कोणतीही स्थिती असली देवबाप्पा, आपण काही मागण्याच्या अगोदर किंवा प्रार्थना करण्याच्या अगोदर देवबाप्पा आपल्याला त्या परिस्थितीमधून सुद्धा बाहेर काढतो. आमीन. आपण देवबाप्पाच्या एका वचनाकडे जाऊया. याचं मत्ती 4:4. येशूंनी उत्तर दिले, असं लिहिलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असं नाही, तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. आपल्याला माहिती आहे देवबाप्पा इथं कोणाला उत्तर दिलेलं आहे, इथं उत्तर दिलेलं आहे सैतानाला. सैतान येशूला म्हणतो तू उपाशी आहे तर तू ह्या दगडाचे रोटी बनव, भाकरी बनव. पण देवबाप्पांनी इथं उत्तर दिलेलं आहे, त्यावर देवबाप्पांनी उत्तर दिले, माझं जीवन केवळ भाकऱ्यांनी चालत नाही तर देवाच्या वचनाने चालतं आणि त्यावर मी जगतो. तर याचा अर्थ असा आहे की मनुष्य जगण्यासाठी नुसतं खाणं पिणं हे पुरे नाही, तर आपल्याला जीवनाची भाकरी हे आपल्याला गरजेचं आहे. देवाचं वचन हे ग्रहण करण्याचं गरजेचं आहे, म्हणजे हे आपल्यासाठी आत्मिक भोजन आहे आणि हे खूप गरजेचं आहे, कारण की आपलं मन, आत्मा आणि जीवन टिकवण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. आता काही लोक ते निघाले ना, प्रोटीन घेतात, म्हणजे एक्झाम्पल देते, प्रोटीन घेतात, तर तसंच आपल्यासाठी हे आत्मिक भोजन फार गरजेचं आहे. आमीन. आपण अजून एक शेवटचे हे देवाचं वचनाकडे जाऊया. मत्ती 24 त्याचं 35. सर्व जग, आकाश, पृथ्वी नायशील होतील पण माझं वचन कधी नष्ट होणार नाही. आमीन. ह्या वचनात येशू असं सांगतो की सर्व जग, आकाश नायशील होतील पण माझं वचन कधी नष्ट होणार नाही. पण देवबाप्पांनी असं सांगितलं की देवबाप्पाची जी शिकवणूक आहे, देवबाप्पाचे जे संदेश आहे आणि जे वचन आहे हे कधी संपणार नाही, कधी नष्ट होणार नाही आहे. काही वेळ परिस्थिती हे सर्व संपल पण देवबाप्पाचं वचन कधी नष्ट होणार नाही. त्याचा अर्थ असा आहे की येशूचा शब्द, त्याची शिकवणूक कायमची टिकणार आहे. आमीन. तर माझा संदेश इथंच समाप्त होतो. मी परत एकदा देवबाप्पाला धन्यवाद देते. ही माझी पहिली वेळ आहे. देवबाप्पांनी खरोखर मी मागितलं होतं की काय प्रीच करू, देवबाप्पांनी मला गाईड केलं आणि म्हणजे शांत बसले होते आणि तसं एक वचन येत होतं. तर खरोखर देवबाप्पा आपल्यासोबत असं ज्यावेळेस आपण काही मागतो, देवबाप्पा एकदम
मनापासून आपल्याला नाही का देतो की काही घाबरू नको, ठामप्रमाणे राहा. तर मी घाबरले होते, पण देवबापांनी खरं मला इथं उपस्थित केलं आणि देवबापाचं कार्य करण्यासाठी मला देवबापांनी माझ्याकडून उपयोग करून घेतला. त्याच्यासाठी मी आभार मागते देवबापाचे. प्रेज द लॉर्ड. वर्ड इज गॉड. शब्द देव आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं कलसेकरास पत्र ह्याचा पहिला अध्याय 16 आणि 17व्या वचनामध्ये, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेल्या दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वी आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. आमेन. परमेश्वर पित्याने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ह्या जगाला निर्माण केलं, कारण की त्याच्या शब्दामध्ये ताकद होती. परमेश्वर पित्याने नोहाला हे सांगितलं होतं की मी 40 दिवस 40 रात्र पाऊस पाडणार आहे आणि या जगाचा नाश करणार आहे. शब्दामध्ये सामर्थ्य होतं, ते झालं आहे. असेच कितीतरी गोष्ट परमेश्वर पित्या बोलले आहेत आणि त्या गोष्टी घडलेल्या आहेत, कारण की त्या शब्दामध्ये परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण उभे राहूयात. मी सर्व चर्च कमिटीतर्फे, सर्व चर्चच्या मंडळीतर्फे, जे आजचे आपले वक्ते होते सिस्टर सायली हुंडेकर, सिस्टर, मी तुमचे मनापासून आभार मानते की तुम्ही सुंदर रीतीने परमेश्वराच्या वचनामध्ये चालवलं आहे आणि खरोखर असं बिलकुल वाटलं नाही की तुम्ही पहिल्यांदा संदेश देत आहेत, कारण की परमेश्वर पित्याने तुम्हाला जे काही शब्द सांगितले तेच तुम्ही आम्हा सर्वांमध्ये शेअर केले आहे. तर परमेश्वर पिता तुम्हाला आशीर्वादित कर, तुमच्या घराण्याला कोटी कोटी आशीर्वादित करो. दानार्पणाची वेळ झाली आहे. गीत क्रमांक 573. गीत क्रमांक 573. ख्रिस्त माझा राही जेथे, तेच माझे मंदिर, नित्य सेवावे ख्रिस्ता ते, हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्यांचा बंधू ते, आप्त माझे जीवाचे, सेवितीचे प्रेमे त्याते, पाय सेवी मी त्याचे. ख्रिस्त माझे,
सौख्य सारी ख्रिस्ती भक्ती संग त्याची सच्छाती ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त येथे किंवा तेथे आज उद्या कल्पाती व्यापी विश्वाते कालाती राही माझ्या ही चिंता ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व. ते बोलले ते करतात. आपण उभे असताना दानार्पणावरती प्रार्थना करूयात. मी नंदा आंटींना विनंती करेल की त्यांनी दानार्पणावरती प्रार्थना करावी. तिला सांगायचं ना, नाही राहू दे ना, घे ना. पवित्र पवित्र सन्निधीश परमेश्वरा, पुन्हा एकवार तुझ्या चरणाजवळ येण्यास संधी दिलीस म्हणून तुझे उपकार मानते. प्रभू, तू महान आहे, तू समर्थशाली बाप आहे. तू म्हटला दोघे किंवा तिघे माझ्या नामात्र एकत्र जमले म्हणजे मी त्यांच्या विनंत्या मान्य करत. प्रभू, आज ह्या सुंदरशा मुलींनी मुलींनी सुंदरसा संदेश दिला प्रभू, आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात तो रुजू दे. त्या वचनाप्रमाणे वागण्यास प्रत्येकाला ज्ञान बुद्धी सामर्थ्य पुरव प्रभू, आणि प्रत्येकाला आशीर्वादित कर. जे येथे आलेले आहेत प्रभू, त्यांच्या सर्व प्रार्थना विनंत्या सर्व गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून पुरव प्रभू, आणि प्रत्येकाला तू इथून जाताना आशीर्वादाने भर. हे जे दान दिले आहे प्रभू, ते तू आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी कर बापा. ज्यांनी दिले नाही त्यांनाही तू आशीर्वादित कर, ज्यांनी दिले त्यांनाही तुझ्या आशीर्वादाने भर. पुन्हा एक वार येथून पुढचा सर्व वेळ सर्व गोष्टी तुझ्या हाती सोपवते. तुझ्याच पवित्र आणि गोड नावात मागते म्हणून तू आहे. आमेन. प्रभूची प्रार्थना बोलू. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास स्पर्शेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.